नमस्कार. आपण आलो आहोत आमच्या एका शेतकरी मातेकडे. आणि शेतकरी म्हणतात ना, शेतकऱ्याला शेतकरीनीची साथ पाहिजे. म्हणजेच जर पुरुष असेल आणि पुरुषाच्या पाठीमागे जर महिला असेल, म्हणजे त्याची स्त्री असेल, म्हणजे पतीला पत्नीची जोड असल्याशिवाय कुठल्या प्रकारचा मळा फुलत नाही. मग तो शेतीचा मळा असू दे किंवा संसाराचा मळा असू दे. या ठिकाणी आपण बघू शकता कुठली लागवड. या ठिकाणी हरभरा आपल्याला दिसून येतो आहे, या ठिकाणी कलिंगड आपल्याला दिसून येतो आहे. नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला दुधी दिसून येतो आहे. सॉरी, हा काय आहे, डांगर. नंतर या साईडला दुधीची लागवड आहे. आपल्या काकडीच्या मालकीनबाई या ठिकाणी दिसत आहेत आणि मिरचीच्या मालकीनबाई या ठिकाणी दिसत आहेत. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी चांगल्या प्रकारे दुधीची आताच फळं लागलेली आहेत. मावशी, दुंदा दादा बाहेर गेले आहेत, तर तुम्हीच आता आम्हाला माहिती द्या. आपलं नाव सांगा. भीमाबाई दुंदा सांबरे यांच्या शेतामध्ये आपण आलो आहोत. तर आपण ह्या शेतामध्ये, शेत एकच दिसतंय, शेत मोठं दिसतंय. या शेतामध्ये काय काय लागवड केलेली आहे? लावले हरभरा, कलिंगड, दुधी, काकडी, डांगर, मटकी, मूग. म्हणजे एकाच शेतामध्ये मूग, मटकी, नंतर घोसाळा, हरभरा, नंतर तुमचं डांगर, दुधी, नंतर कलिंगड, अशा प्रकारचं एकाच शेतामध्ये अनेक प्रकारचं पीक तुम्ही घेतलेलं आहे. मागच्या महिन्यामध्ये मी आलो होतो, या ठिकाणी आपण काकडीसुद्धा लागवड केलेली आहे. तर काकडीची लागवड तुम्ही आत्ताच म्हणाल्या की काकडीमध्ये जी लागवड केली होती ती चांगल्या प्रमाणात का काकडीला भाव मिळाला नाही असं लक्षात आलं. ही गोष्ट खरी आहे का? हा, म्हणजेच म्हणजे कधी कधी शेतकऱ्याकडे पीक असतं परंतु बाजार नसल्यामुळे तो शेतकऱ्याला नफा तेवढा पाहिजे तेवढा मिळत नसतो. तर आपल्या शेजारी दुसऱ्या पण मावशी आहेत, त्यांनी मिरचीची लागवड केली. त्यांचा सुद्धा मागच्या 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ घेतला होता. आता त्यांनी सुद्धा काकडीची लागवड केली होती. पण तुमची काकडी त्या पाहिजे तशी आली नाही, यावर्षी फेल गेली. 2 वर्षापूर्वी गेल्या वर्षी चांगल्या प्रकारे काकडी आली होती. चांगले. हां. आणि आता आपण तिकडच्या शेतामध्ये पण काकडी लावलेली. आता जरी जोर चांगलं दिसतंय, निसर्गाचे जर चांगल्या प्रकारे आपल्यावरती मेहरबानी झाली शेतकऱ्यावरती, तर चांगल्या प्रकारचं पीक मिळेल. तर ह्या शेतामधून आपण जे पीक घेताय त्यासाठी खूप तुम्ही बोलल्या की खूप मेहनत करावी लागते. मग फक्त घरातलीच माणसं असतात की बाहेरचे सुद्धा मजूर सुद्धा घ्यावे लागतात? म्हणजे मजुरांची साधारण मजुरी किती द्यावी लागते तुम्हाला इकडे? 3 टाइम खाऊन 400 रुपये सुद्धा द्यावे लागतात. म्हणजे मजुरी तेवढी पण आता सोपी राहिलेली नाही. या ठिकाणी एक मावशी त्या ठिकाणी वाल काढते ना, मुगाची काढणी चालू आहे. या ठिकाणी आपण बघू शकता, या मस्त सुंदर असं छान असं दृष्टी लागेल अशा प्रकारची इथे दुधी लागलेले आहेत. दृष्टी आपली काय लागणार नाही, आपण स्वतः शेतकरी आहोत. परंतु मळा जर मेहनतीने कष्टाने जर आपण त्याच्यामध्ये मेहनत घेतली तर नक्कीच तो आपल्याला फळ देतो. परंतु कधी कधी बाजार जर कमी असेल तर ठीक आहे, कधी कधी बाजार कमी जास्त होत असतो, हे बाजारभाव कमी जास्त होत असतात. परंतु शेतकरी जरी बाजार कमी झाला तर शेतकरी शेती करायचं राहत नाही. मी नेहमी या शेतकऱ्यांच्या व्हिडिओमध्ये जाऊन सांगत असतो. तर साधारण ह्या दुधी आपण बघतो, त्या दुधीचा खुडा किती झाला आजपर्यंत? काल भेटला एक बोजा, काल एक पहिला बोजा काढलेला आहे, त्याच्या आधी एक काढला. म्हणजे आताशी तुमच्या याची सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी दुधी चांगल्या प्रकारे आता मोठे झाले. म्हणजे साधारण 2 ते 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर खुडा होईल. उद्या दिवसाड, म्हणजे दिवसाड खुडा इथे करायला लागतो. आणि दिवसाड जर खुडा नाही केला तर मग एकदम जास्त मोठा होतात. अच्छा, माल मोठा झाल्यामुळे थोडासा परत प्रॉब्लेम होतो. या ठिकाणी घोसाळी पण आपण बघतो, ही घोसाळीच आहेत ना, हिरवीगार अशा प्रकारची घोसाळी आपण या ठिकाणी बघतोय. मस्त अशा प्रकारचं त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढ केलेली आहे आणि वाढवलेली आहेत ही रोपं. ॲक्च्युली घोसाळ्याचं पीक किती दिवस चालेल? येस, म्हणजे जर रोग लागला नाही तर ती मरून जात नाही. जर रोग लागला नाही तर 2-3 महिने चालतात. म्हणजे एक नवीन आपल्याला माहिती या ठिकाणी भेटली की हा रोग जर याला लागला नाही तर चांगल्या प्रकारे चालतात.
हा करपा आला ना ते हा. आणायला काय. हे बघ, करपा आला. म्हणजे ही शेतकऱ्याची व्यथा त्यांनी सांगितलेली आहे. अशा प्रकारचा जर करपा आला तर हा रोग असतो आणि जर तो आला तर ही पटकन ती करपली जातात आणि हे जे हिरवेगार वेल दिसतात ते लगेच सुकून जातात. त्यामुळे कधी कधी शेतकऱ्याला खूप नुकसान सोसावं लागतं. गोष्ट आली नाही काल 3 शेत आहे, पावणे 2 एकर आहे. एकच शेत 2.5 एकरच आहे. या ठिकाणी आपण काकडे बघू शकतो. काकडी मावशी किती दिवस चालले आपले? चालले महिना झाला असेल ना? 1 महिना. चालू झाले. एक कमी चालले, जास्त फक्त 15 तोडे. ऍक्च्युली म्हणजे जास्त तोडे पाहिजे होते ते. हा, म्हणजे याच्यावरती या काकडीवरती सुद्धा रोग पडला, त्याच्यामुळे जेवढा पाहिजे तेवढा त्यांचे तोडे झाले नाही, फक्त 15 तोडे झाले. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या काकडीवरती अशा प्रकारे डाग पानांच्यावरती पडलेले आहेत. आणि ही काकडी हे फळ सुद्धा नंतर मग असं छोटंसं फळ दिसतं आणि कोमसतं, वाकडं होतं. त्याच्यामुळे त्या काकडीला बाजारभाव सुद्धा मिळत नाही आणि अगदी शेतकऱ्याची हे बघा या ठिकाणी बघू शकतो काकडी अशी वाकड्या तिकड्या पद्धतीने होते आणि फळ अगदी छोटंसं होतं आणि त्याच्यामुळे ती कुठल्या प्रकारचं त्यांना पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही. आपल्या समोर दिसते हिचे फक्त 2 ते 3च पुढे झालेले आहेत. आपल्याला हे असं दिसून येते. जी समोरची काकडी आपल्याला दिसून येते पाठीमागची माझ्या, ती काकडी अगदी 2-3च खोडे झालेले आहेत. आणि ही जी काकडी आपल्याला समोर दिसते पाठीमागे तिला 15 खोडे झाले असतील, परंतु 15 खोड्यात लगेचच ती ताण्यावरती रोग पडलेला आहे आपल्याला दिसून येते. आणि ॲक्च्युली ही खंत आहे. कधी कधी चांगला भाव येणार आणि तोपर्यंत त्यांचं उत्पादन संपून जातं. बाजार वाढल्यानंतर जर उत्पादन कमी झालं तर शेतकऱ्याचं नक्कीच नुकसान होत असतं. परंतु शेतकरी आहे म्हणून आपल्याला या सगळ्या प्रकारच्या भाज्या असू देत, कडधान्य असू देत हे खायला मिळतं. म्हणून शेतकऱ्याची कधी पण आपण व्यथा जाणली पाहिजे आणि शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन दिलं पाहिजे. या प्रोत्साहनासाठी मी नेहमी या शेतकऱ्यांच्या शेतावरती जाऊन अशा प्रकारचे व्हिडिओ काढतो आणि शेतकऱ्यांच्या मनातील गोष्टी आपल्यापर्यंत पोचवतोय. या दोन्ही मावशी आहेत त्या खूप कष्ट करतात. सांबरे परिवारातील आणि अंताडे गावातील आहेत आणि कुठेतरी त्यांच्याकडून आपल्याला एक धडा घ्यायला मिळतो की कष्ट करत ते सोडत नाही. जेव्हा बघावं तेव्हा या दोन्ही ज्या माता आहेत त्या शेतावरतीच असतात. मी जेव्हा बघू तेव्हा असतात. रुपेची आई तर खूप कष्ट करते. अशा प्रकारे शेतकरी शेती करायला सोडत नाही आणि त्याचं कष्ट करणं काही थांबत नाही, परंतु कष्ट करायला नक्कीच फळ मिळालं पाहिजे या दृष्टीने आपण त्यांची या शेतावरती जाऊन व्हिडिओ काढून आपल्यापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून शेतकरी मोठा झाला पाहिजे आणि आपण सर्वजण या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, त्यांना योग्य तो भाव मिळाला पाहिजे. अशा प्रकारे आपण कधी जर शेतकरी जर भाजी विकायला बसला त्याकडे कुठल्या प्रकारचा भाव करू नका, कारण त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे त्याचे कष्ट असतात. हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता म्हणून या ठिकाणी आलो आणि या शेतकऱ्यांच्या मनातील गोष्टी आपल्यासमोर या ठिकाणी सादर केल्या आणि सुंदर अशा हिरव्यागार या मांडवा समोर आपण उभे आहोत आणि आपण थोड्याच वेळात या शेतीचे आमचे दादा आहेत ते येतील, मग ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील. धन्यवाद.